तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, राजेशला समजलेलं असतं की ईश्वरीच्या बाबांना आतापर्यंत तरी काहीच झालेलं नाही आणि त्यामुळे तो म्हणत असतो नाही, काही जरी झालं तरी सुद्धा त्याला इथे रोडवर जरी तो मेलेला नसला तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये मरू शकतो ना, आणि त्याला जगण्याचा काहीच अधिकार नाहीये। त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं त्या माझ्या मेहुणे म्हणजेच अर्णववर ढकलायचं आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मला त्याला अडकवायचं आहे, असंच आता इथे राजेश बोलत असतो। आणि त्या गुंडाकडून सगळी माहिती घेतल्यानंतर ती कार सुद्धा व्यवस्थित लावायला तो सांगत असतो। त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते की आता राजेश हॉस्पिटलमध्ये जाऊन इशूच्या बाबांवरती इथे काय करतो हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो। तर इकडे दुसऱ्या बाजूला आता ईश्वरी, नम्रता आणि सुप्रिया हॉस्पिटलमध्येच असतात आणि तेव्हा इथे ईश्वरी तिच्या बाबांना पाहत असते। तिचे बाबा खूप जास्त अस्वस्थ असतात। त्याचसोबत इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती रडत असते आणि तेव्हाच आता इकडे जो काही आकाश आहे, आकाश इथे भेटायला आलेला असतो। आकाश आल्यानंतर इथे म्हणत असतो, हे सगळं कसं काय झालेलं आहे काही कळेल का? त्यावरच आता इथे हे सगळं बाबा मार्केटमध्ये भाजी आणायला गेले होते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, असंच इथे नम्रता सांगते। नम्रता, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, ठीक होईल, मी आलेलो आहे ना। आणि त्याचबरोबर हे बघा, बाबा सुद्धा लवकरच रिकवर होतील, त्यामुळे प्लीज काळजी करू नकोस, असंच सांगण्यात येतं। ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता तिथे पोलीस आलेले असतात। खरं तर हे हवालदार असतात आणि ते आल्याच्या नंतर इथे आता ईश्वरीच्या बाबांचा रोड ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे मला त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं आहे, तुमचा कोणावर संशय वगैरे आहे का? या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर आता इकडे ते म्हणत असतात, नाही, आमचा कोणावरही संशय वगैरे नाहीये, तो खरं तर आकाश सांगत असतो। पण इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हे बघा, तुम्ही यांचे कोण आहात आणि त्याचबरोबर त्यांना बोलू द्या, तुम्ही त्यांच्या वतीने का बरं बोलत आहात? त्यावरच तो म्हणत असतो, हे बघा, पण जे त्यांना बोलायचंय ते मी सुद्धा बोलू शकतो, मी तुम्हाला सांगितलंय ना की कोणावर काहीही संशय नाही, हा फक्त एक अपघात आहे। आणि तेव्हाच आता इथे त्यांना बोलू द्या म्हटलोय ना आम्ही, असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे सुप्रिया म्हणत असते, हो, तो बोलतोय ते अगदीच बरोबर आहे, आमचा कोणावरही आणि कसलाही संशय नाहीये। आणि तेव्हाच इथे इशू सुद्धा म्हणत असते, हो, आमचा कोणावरही संशय नाहीये, बाबा मार्केटमध्ये गेले होते, ते किती वाजता गेले, काय काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आता सांगण्यात आलेल्या असतात। आणि ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सांगण्यात आल्यानंतर आता हा अपघात आहे की आणखी दुसरं काही आहे हे शोधण्याचा पोलीस इथे काम करत असतात। कारण ईश्वरीने सगळं काही डिटेलमध्ये सांगितल्यानंतर आता स्टेटमेंट लिहून घेण्यात आलेलं असतं। आता सांत्वनासाठी इकडे जो राजेश आहे तो राजेश इकडे निघालेला असतो। त्याचबरोबर आता राजेश तिकडे आल्याच्या नंतर त्याला मात्र समोर इथे जो आकाश आहे तो दिसतो आणि आकाशला समोर पाहिल्याच्या नंतर आता तो म्हणत असतो, हा इथे आणि काय करत आहे? मी इथे यायच्या अगोदरच हा इथे कसं काय येऊन पोहोचला? आणि त्याच सोबत इथे मेहुणे साहेब नाहीत, पण हा इथे कशासाठी येऊन पोहोचलेला आहे? असंच आता इथे राजेश लपूनच बघत असतो, पण नाही, आता हा जाईपर्यंत तरी मला इथेच थांबावं लागेल। पण काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तो आता इथे बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आकाश म्हणत असतो, हे बघ, काही जरी लागलं तरी सुद्धा तू मला काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण इथे मी ऑलवेज असणार आहे। त्यासोबत साधी पैशाची जरी गरज लागली तरी सुद्धा तू मला येऊन कळू शकतोस, असं इथे आकाश बोलू शकतो। आणि त्यावरच तो आता नम्रताला सुद्धा इथे आधार देण्याचं काम करत असतो आणि म्हणत असतो की हे बघ, काही जरी लागलं, काही जरी वाटलं तरी सुद्धा मला कॉल कर। आता ईश्वरी थोडीशी आशेनेच त्याच्याकडे पाहत असते। तेव्हाच तो म्हणत असतो, ईश्वरी, दादाला ह्यामधलं काहीच माहिती नाहीये, आत्ता तो थोड्याशा कामामध्ये होता महत्त्वाच्या, म्हणून मी त्याला काहीच सांगितलं नाहीये, पण तू काळजी करू नकोस, मी आत्ता गेलो का त्याला सगळं काही इथे सांगेल। आणि त्याचबरोबर तो थोडासा काळजीत सुद्धा होता, म्हणजे बहुतेक बाहेरची मीटिंग वगैरे काहीतरी असेल म्हणूनच तो गेलेला होता। आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगितल्याच्या नंतर आता इकडे म्हणजे काही सुप्रिया आहे त्यांना तो म्हणत असतो, काकू, मी आता येऊ का? असं म्हणूनच काही लागलं तरी मला कळवा, असं म्हणून आकाश तर तिथून निघून गेलेला असतो। आता इकडे
जी अंजलीची अपॉइंटमेंट घेतलेली असते ते डॉक्टराकडून सगळेजण जाऊन आलेले असतात आणि खरं पाहायला गेलं तर आता ह्या डॉक्टरांची काहीच गरज नव्हती, पण तरी सुद्धा आता ह्या डॉक्टरांकडे आपण गेलेलो होतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काळजी करण्यासारखं सुद्धा जास्त काही नाहीये असं इथे सांगण्यात येतं. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात आल्यानंतर आता इकडे जी काही आजी आहे त्या म्हणत असतात, चिंटू तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता जावई बापूंना ह्या सगळ्या काही गोष्टी तू इथे फोनद्वारे कळव. म्हणजे ते बघ आपल्यासाठी इकडे बँगलोरला गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मग आपण एवढं करणं गरजेचं आहे की नाही. त्यामुळे तू एक काम कर, आत्ताच आत्ता इथे जावई बापूंना फोन कर. नाही नाही मी तर फोन करणारच आहे अंजली म्हणत असते, पण चिट्टूने आत्ता फोन करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण तो आपल्या कामासाठी गेलेला आहे ना, त्यामुळे तू चिंटू फोन कर असं म्हणूनच आता आजी खूपच फोर्स करत असतात. आणि हे बघ अंजली, काळजी करू नकोस, खरं पाहायला गेलं तर जावई बापूंना इथे तुझी किती काळजी वाटते. आणि चिंटू हे बघ आपल्या कामासाठी ते गेलेत ना, मग लाव बरं फोन. आता खरं तर इथे अर्णवला अजिबातच इच्छा नसते फोन करण्याची, पण मामा म्हणत असतात एक काम कर अर्णव, तू लाव फोन लावतो आणि बोल थोडंसं जावई बापूंशी. इकडे आता राजेश हॉस्पिटलमध्ये असतो आणि तो वाटच बघत असतो आता हा आकाश इथून कधी जातोय. तो विचार करतो आता हा एकदा का इथून गेला की मग सगळ्या गोष्टी मला आता हँडल करता येतील, पण ठीक आहे आता हा जाईपर्यंत थोडासा टाइमपास तर करावाच लागणार आहे. तेवढ्यातच आता अर्णवचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो अच्छा आला का मेहुणे साहेबांचा फोन, चला मग आता यांच्यासोबत थोड्या वेळासाठी आपण टाइमपास करूयात असं म्हणूनच तो आता इथे त्याचा फोन उचलतो आणि बोला बोला मेहुणे साहेब बोला, काय चाललेलं आहे, आमची आठवण आली चक्क तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटलं की तुम्ही काहीही कराल आणि आम्हाला ते कळणार नाही असं वाटतंय का तुम्हाला, पण ठीक आहे असो आता काय करणार. त्यावरच इकडे अर्णव म्हणत असतो काही नाही, आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आणि डॉक्टरांनी सगळं काही ओके आहे असं सुद्धा सांगितलंय. अच्छा, तेव्हा तो म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका. म्हणजेच अंजली म्हणत असते की तू त्यांना सांग की माझी काळजी करू नका. तेवढ्यातच इकडे तो म्हणत असतो ए सांग रे तुझ्या बहिणीला तिची कोणाला काळजी पडलेली आहे, मी तिची काही काळजी वगैरे करत नाही, सांग तुझ्या बहिणीला ह्या सगळ्या गोष्टी तू सांग असं म्हटल्यानंतर आता इथे अर्णवला खूपच जास्त राग येत असतो. तो विचार करत असतो की किती विचित्र मनोवृत्तीचा हा माणूस आहे. आणि तेव्हा इकडे तो बोलत असतो, अर्णव स्वतःला खूप जास्त कंट्रोल करत असतो. तो म्हणत असतो तिकडून अरे मला तिची कसलीही आणि काहीही काळजी नाही, समजलं तुला. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तुझ्या बहिणीला सांग, तिचं काहीही झालं तरी सुद्धा मला तिच्याशी काहीही घेणं देणं नाही, समजलं तुला. ती जगली काय ती मेली काय तिचं काहीही हो, मला मात्र तिच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तू तिला समजावून सांग, समजलं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे हे बघ माझं जे टार्गेट आहे ते मी कंप्लीट करणारच आहे. आणि त्याहूनही आत्ता एक गोष्ट सांगतो, अरे तुला मी असा दमवणार ना, आणि बघ मी तुझं काय करतोय ते, ही गोष्ट तू विसरू नको. काय होतंय काय होतंय, बोलायला जड जातंय. अच्छा सगळ्यांसमोर आहेच बसलेला म्हणून बोलायला जड जातंय का तुला, अच्छा बरं असं म्हटल्यानंतर आता इकडे अर्णव आवाज येत नाही म्हणून आता त्याच्या खोलीकडे निघालेला असतो. कारण इथे आता जो इकडे हा आहे राजेश आहे तो खूपच खालच्या लेवलला खालच्या थराला जाऊन बोलण्याचं काम करत असतो, म्हणून त्याला तर उत्तर द्यावंच लागणार आहे ना. म्हणूनच तो आता इकडे खोलीमध्ये निघून जातो आणि तिथे गेल्याच्या नंतर तो त्याला म्हणत असतो हां बोल आता काय बोलत आहेस, तुला काय वाटलं मी सगळं विसरलोय, आणि मी काहीही विसरणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा. आणि त्याचसोबत इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुझे कुठलेच काळे कारनामे मी आता यशस्वी होऊ देणार नाही. त्यावरच तो म्हणत असतो अच्छा एवढी मजल, एवढं सगळं काही, वा 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 वा, हा कॉन्फिडन्स बघून मला सुद्धा छानच वाटलेला आहे बरं का मेहुणे साहेब. पण कोणाकोणाची काळजी करणार हो तुम्ही, कोणाकोणाची करणार, तिकडे बहिणीची करणार का इकडे माझी मिस जिलेबीची काळजी करायला तर मी इकडे आहे, इंदोरी जिलेबीची काळजी करायला मी इकडे आहे काय, चल ठेव फोन.
असं म्हणूनच आता इथे राजेशने फोन ठेवलेला असतो आणि खुनशी हसत असतो. तर अर्णवला सुद्धा प्रचंड त्याचा राग येत असतो. पण राग आला तरी सुद्धा आता त्याच्याकडे कुठचाच पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो. आता इकडे अर्णव विचार करत असतो, एवढं ईश्वरीला लेटर लिहिलं, लेटर लिहून सुद्धा तिला भेटायला बोलवलं, पण तरी सुद्धा ती तिथे भेटायला आली नाही. नेमकं काय चाललेलं असेल? आणि त्याचसोबत इथे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा हे सगळं असं झालेलं आहे. इकडे आता ईश्वरी सुद्धा त्याच विचारामध्ये असते. ती म्हणत असते, छोट्या मोठ्या गोष्टीवर इथे अर्णव सर यायचे, एवढं क्लाउड किचन ओपन करून देण्यासाठी किती पळपळ केली, किती काय काय केलं, पण तरी सुद्धा आता इथे ते असायला हवे होते. तिला आठवण तर येत होती, त्याचबरोबर तिच्या बाबांबद्दल सुद्धा वाईट वाटत होतं. तेवढ्यातच नम्रता तिच्याकरिता चहा घेऊन येते. ती म्हणते, सकाळपासून तू काहीच खाल्लं पिल्लं नाहीयेस, थोडंसं तोंडावर पाणी मारून घे आणि चहा घे. सकाळी जेव्हा बाबाला शोधायला बाहेर पडली होतीस तेव्हा तशीच काहीच न खाता पिता पडली होतीस. आणि हे बघ, तू नको वाईट वाटून घेऊस. तुला असं वाटतंय का की अर्णव सर आले नाही म्हणून तू थोडीशी डिस्टर्ब आहेस? त्यावरच ती म्हणत असते, नाही ग, मला असं का आणि कशामुळे वाटेल? ते आहेत कोण आपले, कोण लागतात कोण, त्यांचं नातं काय आपल्यासोबत? नाही, असं काहीच वाटत नाही. पण तरी सुद्धा इशू, त्यावरच ती म्हणत असते, तरी सुद्धा म्हणण्यापेक्षा नमुताई तुला एक गोष्ट सांगू का मी? हे बघ, ते मित्र म्हणवतात ना मला, आणि एवढा मोठा माझ्या बाबांचा अपघात झाला तरी सुद्धा त्यांना यावंसं वाटलं नाही का ग? किती त्यांचा तो इगो. त्यावर नमू म्हणत असते, अगं त्यांना माहिती नसन, आणि त्याचसोबत आपण त्यांचा नंबर ब्लॉक केला ना. अगं ब्लॉक जरी केला असला तरी सुद्धा ते मित्र आहेत ना माझे, आणि जे बाबा वागलेत त्याच्याबद्दलच त्यांच्या मनामध्ये राग असावा कदाचित. ह्या सगळ्या गोष्टी आता इशू बोलत असते. पण असू देत, काही फरक पडत नाही त्यांच्या येण्याने न येण्याने. आणि तसंही हे बघ, फक्त मला आपल्या बाबांबद्दल वाईट वाटतंय. या सगळ्यात आपल्या बाबांचे किती हाल होत आहेत. आपल्या बाबांची काही चुकी नसताना त्यांच्यावर असं झालेलं आहे. आणि हे बघ, मला अर्णव सर इथे येण्याबद्दल काहीच वाटत नाही, नाही काही वाटत आहे. पण एक मित्र म्हणून, ते एक मित्र म्हणून येऊ शकले असते. मैत्री कशी असते ग? सांग ना तू. एवढा इगो, एवढा राग काय कामाचा? ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरी आता बोलत असते. तर इकडे आता अर्णव त्याच्या खोलीमध्ये असतो. अर्णव त्याच्या खोलीमध्ये असतानाच आता तेवढ्यातच त्याला फोन आलेला असतो, आणि तेवढ्यातच तिथे मामा आलेले असतात. मामा तिथे आल्यानंतर आता मामा म्हणत असतात, अरे तुला एक गोष्ट सांगू का? मी आता ईश्वरीच्या घरी दुसरं सुद्धा लेटर पाठवलं होतं, पण तेव्हा असं कळलं की तिच्या घराला कुलूप आहे, घरी कोणीच नाही. त्यावरच तो म्हणत असतो, काय नेमकं काय झालं असेल, कुठे गेले असतील? आणि एक गोष्ट सांगू का, मी जेव्हा इथे जिजूंशी बोलत होतो तेव्हा मला आकाशचा सतत कॉल येत होता. आता तो कुठे आहे? आता मी त्याला कॉल करतोय तो घेत नाहीये, आणि मगाशी लावत होतो तर बिझी होता. अरे नाही माहिती कुठे आहे. तर इकडे ईश्वरी म्हणत असते, तुला सांगू का, अर्णव सरांचा राग म्हणजे ना खूपच शिगेला पेटलेला असतो, पण ते आतापर्यंत असे कधीच वागले नाहीत. इथे माझे बाबा अशा अवस्थेमध्ये आहेत, मग मला काय वाटत असेल? कमीत कमी मला एखादा सदा फोन आणि येऊन विचारपूस करू शकले नसते का? नाही तेव्हा तर छोट्या मोठ्या गोष्टीला ते पळत असतात. पण आज मला त्यांची सगळ्यात जास्त गरज होती, एक मित्र म्हणून. पण त्यांना त्यांचा इगो, त्यांचा राग खूप जास्त महत्त्वाचा आहे ना. असंच ती नम्रताला सांगत असते. नम्रता म्हणत असते, नाही इशू, तुझा काहीतरी गैरसमज होते बाळा, तसं काही नाहीये, प्लीज स्वतःला सावर ना तू. हे बघ, त्यांना ह्या गोष्टी माहीतच नाहीयेत. अगं असं कसं माहिती नाही? माहिती असेल. आकाश सर आले, आणि आकाश सर आले तरी सुद्धा ते तिथे आले नाहीयेत, आणि त्यांनी तिथे यायला हवं होतं ना. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ईश्वरी बोलत असते. नम्रता तिची समजूत काढत असते, पण नम्रताने समजूत काढून सुद्धा ईश्वरीचा राग खूपच जास्त वाढलेला असतो. ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टींचा मला काही फरक पडत नाही. नाही आले तर नाही आले, ठीक आहे. आपलं दुःख आपल्यासोबत. आपले बाबा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून लवकरच बरे होतील, आणि तू काळजी करू नकोस नमुताई, सगळं काही व्यवस्थित होईल. असंच ईश्वरी रडत रडतच आता नम्रताला सांगत असते. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजेच की बाबांची ही अवस्था मला पाहत नाही ग. बघ ना, आत्तापर्यंत ते किती क्रिटिकलमध्ये आहेत. आत्तापर्यंत त्यांना सधी शुद्ध सुद्धा आलेले नाहीये, म्हणून मला खूप वाईट वाटत आहे. हे भगवान, तू माझ्या बाबाबरोबर हे असं का केलेलं आहेस?
म्हणूनच ईश्वरी रडत असते आणि बोलत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नम्रताने तिला समजावलेलं असतं, पण आता ईश्वरीची ही अवस्था पाहिल्यानंतर नम्रताला सुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं. तिला सुद्धा वाटत असतं की नाही, अर्णव सरांनी यायला हवं होतं, पण अर्णव सर आत्ता ह्या वेळेला का बरं येऊ शकले नाही, हा सुद्धा तिच्या मनामध्ये एक पडलेला प्रश्नच होता. इकडे आता मामा म्हणत असतात, पण मला नाही कळलं नेमकं काय चाललेलं आहे आणि ईश्वरी नेमकी कुठे गेलेली आहे. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता आम्हाला एक गोष्ट सांग की जेव्हा आपण ते लेटर एवढं लिहून पाठवलं, त्यामध्ये जिजू आणि त्याचबरोबर ताईचा फोटो पाठवला, पण तिनं तो बघितला नसेल का? तेव्हा मामा म्हणतात, मला तरी असंच वाटतंय की नक्कीच तो ईश्वरीने पेपर बघितला नसेल, आणि किंवा जरी तो पेपर तिच्यापर्यंत पोहोचला असला तरी सुद्धा तिनं तो वाचला नसेल असंच मला वाटतंय. पण मग मला सांग, तिला काय मला सॉरी म्हणायचं होतं म्हणून मला तिनं त्या ठिकाणी बोलवलं होतं का? मला तर हे ना काय चाललेलं आहे ना ते काही कळतच नाही बघ. इकडे आता ईश्वरी म्हणत असते, माझ्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेणारे, त्याचसोबत इथे प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणारे, आज एक मित्र म्हणून माझ्यावर एवढं मोठं दुःख आहे माझ्यासोबत, तरी सुद्धा ते माझ्यासोबत नाहीयेत. किती तो इगो, किती तो राग. म्हणूनच पुन्हा ईश्वरी इथे नम्रताच्या गळ्यात पडूनच रडायला लागलेली असते. तिला खरं तर खूपच जास्त वाईट सुद्धा इथे वाटत असतं, पण आता या सगळ्या गोष्टी वाटण्यावरून काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आता काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी तिलाच असहन सुद्धा कराव्या लागणार असतात. इकडे आता दुसऱ्या बाजूला जे काही मामा आहेत ते म्हणत असतात, पण हे बघ, तू काळजी करू नकोस, मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपण आता ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढायला हव्यात. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो राजेश अगदीच तिकडे शांत होता, आणि शांत असल्या कारणाने मला तर थोडा डाऊट येतोय. तेवढ्यातच आता इथे आकाशचा फोन आलेला असतो. आकाशचा फोन आल्यानंतर मामा त्याच्याशी बोलत असतात, आणि तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, ईश्वरीच्या बाबांचा रोड अपघात झालेला आहे. काय? हे सगळं कधी कसं झालेलं आहे असं इथे ते विचारण्यात येतं, सांगण्यात येतं. आणि तेव्हाच मात्र आता इकडे दुसऱ्या बाजूला जे डॉक्टर आहेत त्यांनी असं सांगितलेलं असतं की आत्तापर्यंत तरी संजयना इथे शुद्ध आलेली नाहीये. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ते थोडेसे क्रिटिकल आहेत, त्यामुळे ईश्वरीची आणखीनच अवस्था खूपच नाजूक आणि बेकार झालेली असते. या क्षणाला तिला कोणाच्या तरी आधाराची खूप जास्त गरज असते. नम्रता तिला म्हणत असते, हे बघ, आपण दोघी अशा रडायला लागलो तर मग आईला कोण सावरेल, त्यामुळे आपल्याला इथे स्ट्रॉंग राहायला हवं. तर इकडे जेव्हाच राजेशबद्दल ह्या गोष्टी समजलेल्या असतात की तो खूप कूल आहे, खूप शांत आहे, तेव्हाच इथे मामाला आणि अर्णवला थोडासा धक्का बसलेला असतो की तो माणूस कसा काय शांत राहू शकतो. तो शांत राहणं शक्यच नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. असाच आता इथे ते दोघे सुद्धा विचार करत असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खूपच इंटरेस्टिंग असा त्यांनी दाखवलेला आहे. आता इकडे जी काही ताई आहे ती ताई म्हणजेच की इथे आत्या ह्या आलेल्या असतात, आणि ह्या आल्यानंतर संजयला ह्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हाच त्या इशूला म्हणत असतात, इशू, हे सगळं काय झालेलं आहे ग? हे कसं झालेलं आहे? आणि तो ड्रायव्हर कोण होता जो गाडी चालवत होता? नाही, मी तर त्याला सोडणारच नाही असं आत्या बोलतात. त्यावरच इशू समजवत असते. आणि इकडे सुप्रिया, हे सगळं दादासोबत काय होऊन बसले ग? मला जसं कळलं तसं मी पुण्याहून लगेचच निघाले आहे बघ. बाई, माझा दादा ग कधी कोणाच्या आधी नाही का कधी कोणाच्या मध्ये नाही, पण हे माझ्या दादाबरोबर सगळं काय होऊन बसलेलं आहे. असंच आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता इकडे इशू तिला समजावण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की हे बघ आत्या, तू प्लीज नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. आत्या प्लीज ग, तू रडू नकोस ना ग. तू जर अशी रडत राहिलीस तर मग आम्ही काय करायचं? प्लीज आत्या, तू रडू नकोस. म्हणूनच तिला आता सगळे समजावण्याचं काम करत असतात. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आत्या रडत असते, आणि त्यावरच आता नम्रता म्हणत असते, आत्या प्लीज ग, तू रडू नकोस ना. इकडे इशू सुद्धा म्हणत असते की आत्या प्लीज तू जरा शांत हो ना, रडू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि बाबा सुद्धा लवकर बरे होतील. आत्या प्लीज ग. ह्या सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगण्याचं काम इथे करत असतात. पण आता आत्या म्हणत असतात, नाही, जो कोणी ड्रायव्हर होता ना त्याला तर मी सोडणारच नाही, ज्याने माझ्या दादाची अवस्था केलेली आहे.
माझा दादा कधीच कोणाच्या मध्ये पडायचा नाही, पण ही माझ्या दादावरती ही अशी वेळ का आलेली आहे, असंच आता इथे आत्ता रडत असतात आणि म्हणत असतात. तर प्रेक्षकांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच की इथे आत्ता आधी इथे ज्या आपल्या आत्या आहेत त्या इथे बदली झालेल्या आहेत बरं का, चेंजेस त्यांच्यामध्ये झालेले आहेत, म्हणजे दुसरं कॅरेक्टर इथे आलेलं आहे. आणि आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार असतो. जेव्हाच इथे आता अर्णवला समजतं की ईश्वरीच्या बाबांचा अपघात झालेला आहे, तेव्हा तो धावतच त्यांना पाहण्यासाठी निघालेला असतो. तर आता ज्या आजी आहेत त्यांनी मात्र अर्णवला इथे शपथ घालूनच थांबवलेलं असतं. तर इकडे आता जे संजय आहे त्यांच्यापाशी इथे राजेश येऊन बसलेला असतो आणि त्यांना संपवण्याच्या गोष्टी तो इथे करत असतो आणि म्हणत असतो, लाडके सासरे बुवा, होणारे लाडके सासरे बुवा, तुम्हाला इथून ह्या जगातून जावंच लागणार आहे, असंच इथे आता ते बोलतात. तेव्हा इकडे आता संजय रावांची तब्येत थोडीशी खालावलेली असते, त्यामुळे सुप्रिया आणि त्याचबरोबर इशू खूपच मोठ्या टेन्शनमध्ये आलेले असतात. इशू म्हणत असते, आई बाबांची तब्येत अजिबातच बरी नाहीये, त्यांना खूप जास्त त्रास होतोय. तर प्रेक्षकांनो, आता संजयचे काय होईल, त्याचसोबत इथे संजय बरोबर ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या आपल्याला भागामध्ये पाहायचं आहे. तोपर्यंत